दुर्दैवी बातमी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत भीषण अपघात झालाय। अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। मद्यधुंद ट्रक चालकाने वारकऱ्यांना चिरडलं। 5 ते 6 वारकरी गंभीर जखमी आहे। सासवड जेजुरी मार्गावर हा दुर्दैवी अपघात झालाय। अनेक वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडले। 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। 5 ते 6 वारकरी गंभीर जखमी असल्याचं कळतंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आदित्य भवर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। आदित्य, काय अधिक माहिती मिळते जखमींसंदर्भात? प्रणिता, पाहिलं गेलं तर हा अपघात बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या मार्गावरती शिवदीप लॉज समोर झालेला होता। 3 महिला या दगावल्या गेलेल्या आहेत आणि 3 महिलांचा उपचार अतिदक्षता रुग्णालयात म्हणजे ICU मध्ये सुरू आहे। हा चालक मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यासोबतच ट्रक त्याच्या ताब्यातून सुटला होता, ब्रेक फेल झाला होता असा देखील अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे। ज्यांचा अपघात झाला ते सांगली जिल्ह्यातील दिंडी असल्याची माहिती आहे आणि ज्या ट्रक चालकाने अपघात केला तो नांदेड जिल्ह्यातनं येतो अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। तुर्तास तरी 8 जणांचा अपघात झाला असल्याची माहिती आहे। त्यात 3 अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहेत। 3घांचा मृत्यू झाला आणि 2 जण जखमी झालेले आहेत। मात्र प्रश्न असा उठतो की ज्या मार्गावरनं वारकरी जात असतात त्या ठिकाणीची मद्य विक्री बंद असते। मग या चालकाला मद्य कुठनं विकत भेटलं, कुठल्या कुठनं ब्लॅकने विक्री होत होती याचा तपास पोलिसांना नव्हता का? पोलिसांनी याबाबत पूर्णतः काळजी घेतली गेली नव्हती का? ग्रामीण पोलिसांनी ही सगळी दक्षता घेणं गरजेचं होतं। मात्र अशा प्रकार हा मद्यप्राशनामुळे घडला असल्याची प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलेला आहे। प्रणिता, अगदी आदित्य, याच सर्व पार्श्वभूमीवर आता काय कारवाई केली जाते त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।